की महाराष्ट्रामध्ये जो धर्मांतर कायदा येतोय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप आवश्यक आहे. मालेगावमध्ये PFI नावाची एक संघटनाचं ऑफिसचं उद्घाटन झालेलं. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया समथिंग लाईक दॅट. आणि तिथे पोलिसांनी धाड टाकली आणि त्यांना एक विजन 2047 उर्दूमध्ये लिखित एक डॉक्युमेंट मिळालं. भयानक आहे बरं आहे. आणि हायकोर्टाची एक जजमेंटही आहे त्याच्यावरती. त्या विजन डॉक्युमेंटमध्ये असं म्हटलं आहे की या देशाला 2047 पर्यंत इस्लामिक स्टेटमध्ये कसं कन्वर्ट करायचं याचा सर्व लेखाजोखा आहे. त्यात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कन्व्हर्जन जिहाद, लँड जिहाद. याचा अर्थ असा की अनेक वेळा तुम्ही एक विशिष्ट धर्माचे लोक हिंदू मुलींना अल्पवयीन असतात, समजत नाही बरं काय चांगलं काय वाईट काय, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, लग्न करायचं, भूलथापा द्यायच्या आणि नंतर धर्मांतर करायला लावायचं आणि एक फॅमिली ट्री तयार करायची. त्या मुलीच्या माध्यमातून 4 त्यांना मुलं भविष्यात होतील, ते त्यांचा धर्म स्वीकारतील आणि तशी पॉप्युलेशन वाढवायची. पॉप्युलेशन वाढली की तुमचं डेमोग्राफीवर कंट्रोल निर्माण होतो जागेवरती. तो कंट्रोल निर्माण झाला की तुम्ही वोटिंग कंट्रोल करायला लागतात, कारण तुम्ही मग ठरवतात की तुमचा नगरसेवक कोण असेल, कारण तुमच्याकडे तेवढे वोट्स आहेत. आता हे जे कन्व्हर्जन बिल, धर्म स्वातंत्र्य बिल महाराष्ट्र सरकारने पारित केलेलं आहे, इतर 12 राज्यांमध्ये आपल्या देशात आहे. ही काळाची गरज होती, कारण महाराष्ट्रात, मुंबईत, पुण्यात, जळगावमध्ये देखील इतर अनेक ठिकाणी असे अवैध बळजबरीने धर्मांतर होत आहेत. आणि हा कायदा काय म्हणतो? हा कायदा धर्म न्यूट्रल आहे. हा कायदा असं म्हणत नाही की अमुक अमुक धर्माच्या लोकांनी जर अमुक अमुक धर्माच्या लोकांना धर्मांतरित केलं तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा होईल. हा कायदा असं म्हणतो कोणीही कुठल्याही धर्मातला जर असेल, जर तो प्रलोभनं देऊन किंवा खोटी आश्वासनं देऊन बळजबरीने बेकायदेशीरपणा अवैधरित्या धर्मांतर करायला लावत असेल तर तो गुन्हा आहे. आणि ह्याच्यात हे देखील म्हटलंय की असं जर धर्मांतर होत असेल तर त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा लागेल. त्या संपूर्ण जी त्याची इकोसिस्टीम आहे त्यांना दोषी ठरवलं जाईल. आणि त्यातून जर काही बाळ जन्माला आलं असेल तर त्या बाळाचा धर्म तो आईचा जो पूर्वाश्रमीचा धर्म जो होता तो राहील. आणि हा कायदा पास झालाय, आता इंट्रोड्यूस झालाय, पास होईल. तो काळाची गरज आहे 100%. एक लक्षात घ्या, वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम बंगालमध्ये काय झालं परवा, माळदा नावाचा तिथला एक जिल्हा आहे. तिथे जे अधिकारी गेले होते SIRची ॲक्टिव्हिटी, वोट काउंटिंग, आपलं हे जी ॲक्टिव्हिटी जनगणनाची चाललेली आहे, ज्यांचे नावं त्या वोटिंग लिस्टमध्ये नाही आहेत, ती ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ते 9 अधिकारी तिथे गेले. त्यांना ओलीस धरलं 9 तास. शेवटी सेंट्रल फोर्सेसला यावं लागलं त्यांना सोडवण्यासाठी. आणि हा माळदा जिल्हा कुठला आहे माहिती आहे? हा बॉर्डरिंग जिल्हा आहे, एंट्री गेट आहे बांगलादेश टू वेस्ट बेंगॉल. आणि ही ॲक्टिव्हिटी का गरजेची आहे? जर ही ॲक्टिव्हिटी केली नाही तर एवढे बोगस मतदार आहेत आपल्याकडे. मुंबईत स्वतः कुर्ला, बँड्रा ईस्ट, चांदिवली इथे एवढे बोगस मतदार आहेत. आणि मी काही प्रकरणं असे बघितले आहेत मंजिरीजी की आपले हिंदू लोक 250 रुपये घेऊन त्याला आधार कार्ड मिळवून देतात आणि सांगतात की तू अजून 15-20 लोक घेऊन ये, तुला डिस्काउंट ऑफर देतो. त्याला माहीत नसतं की तो काय घोर पाप करतोय. हे बांगलादेशी रोहिंगा आपल्याकडे येतात, त्यांची मतपेटी तयार होते, तिथले स्थानिक नगरसेवक जे कोणी असतील त्यांना ते कॅप्चर करतात आणि मग तिथे ते त्यांचं वास्तव्य वाढवावे लागतात. मग हे कोण असं स्विगीमध्ये काम करतात, वॉचमॅन म्हणून काम करतात, बिल्डरकडे काम करतात, आपल्याला लक्षात येत नाही. हल्ली वाढलंय आणि भयंकर आहे, डीपली एंट्रेंच्ड आहेत हे. आणि ते ठरवतात आपल्या देशातमध्ये लॉ मेकर्स कोण होतील. किती घातक आहे. म्हणजे उद्या बांगलादेशमध्ये बसलेला एखादा व्यक्ती ठरवेल की आपल्या महाराष्ट्रात काय कायदा पारित झाला पाहिजे. एवढी जर संख्या त्यांची वाढली तर तेवढ्या ताकदीपर्यंत ते पोहोचू शकतात. त्यामुळे SIR सारखी ॲक्टिव्हिटी ही प्रचंड आवश्यक आहे. बोगस दुबार मतदार हे निघालेच पाहिजे, कारण जे आपले देशाचे खरे नागरिक आहेत त्यांनीच या देशाचं भवितव्य ठरवावं. त्यांनीच ठरवावं कोण मतदार असतील आणि कोण निवडून तिथे बसलं पाहिजे. इतर देशाचे नागरिक जे आपल्याकडे बेकायदेशीररित्या राहत आहेत त्यांना अधिकार नाही. आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी काय एवढ्या हे होत आहेत, अस्वस्थ होत आहेत, बेचैन होत आहेत, कारण त्यांना कळते 60 ते 75 लाख बोगस मतदार तिथे निघालेत. आणि हे सर्व बांगलादेशी आहेत, दुबार आहेत, इथले स्थानिक आपले रहिवासी नाही आहेत, देशातले सिटीजन नाही आहेत, आणि ते मतदान करतायत आणि त्यांना निवडून देत आहेत.
आणि सुप्रीम कोर्टाने खूप महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की संपूर्ण देशभरात कुठल्याही राज्यात अशी परिस्थिती नाही जी पश्चिम बंगालमध्ये आहे, कारण तिथे त्यांच्या वोट बँकला हात लागलेला आहे. पण मग म्हणजे आधीच्या सरकारने दुर्लक्ष केलं. असं आहे की मी थेट बोलेल, आपल्या संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जेव्हा प्रस्तावना जी म्हणतो प्रिएम्बल, त्याच्यात सेक्युलर हा शब्द नव्हता. धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा त्यात हा शब्दाचा उल्लेख नव्हता. 1976 जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट घटनात्मक दुरुस्ती 42वी इंदिरा गांधींनी आणली, आणीबाणी लादल्यानंतर, तेव्हा हा सेक्युलर शब्द आणला, कारण त्यांना पॉलिटिकल एजेंडा त्यांचा काँग्रेसचा त्या ठिकाणी फिट करायचा होता. अल्पसंख्यांचं लांगुल चालन व त्या माध्यमातून वोट बँक सिक्युअर करणे हा त्यामागचा हेतू होता. अगोदरच्या सरकारने SIR पहिल्यांदा आपल्या देशात होते असं नव्हे, अनेक वेळा SIR झालेलं आहे. इट इज जस्ट अ रिव्हिजन ॲक्टिव्हिटी, पुन्हा निरीक्षण मतदार यादींचं अगोदरही घडलं आहे. परंतु दोबार मतदार, बोगस वोटर्स, बांगलादेशी यांना टच नाही केलं मुद्दामून, कारण ती त्यांची वोट बँक होती. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.